बनवून बिझनेस करायचा आहे दोघांना. तुझ्या वडिलांना बोलशील पैशाचं? हो बोलते ना. किती लागत होते? फक्त 35 लाख. तुझ्या बापाकडे गाडी माग. ही कटारा चालू आहे ना, मला महत्वाचं काम आहे, जायचंय. अहो मी त्या दिवशी बोलली की पप्पांना. बोलले मग काय झालं? काय तोंड घेऊन उभं राहिली इथं नाही? हा किती वेळा सांगितलं तुझ्या बापाकडे गाडी माग. ही कटारा चालू आहे ना, मला महत्वाचं काम आहे, जायचंय. आता हा रोज रोजचा त्रास मला नाही सहन होते. जो काही त्रास व्हायचा आहे ना तो एकदाच होऊ दे. गुणीसाठी मागण्या आल्या. पोरगा मॅट्रिक आहे आणि शेती बी आहे आणि 2 ट्रॅक्टर आहेत. 1 लाख रोकड आणि 5 तोलो सोनं लक्ष्मीला दान करा. म्हणजे कसं संसार सुरळीत चालेल. पण लग्न करायचं म्हटलं तर पैसे कुठून आणणार? मुलाला हुंडा कुठून देणार? तिथं आपल्या घरात खायला पैसे नाहीये. हुंड्यासाठी एवढे पैसे आणलं तरी कुठून? हुंडा म्हणजे श्रीमंत लोकांना आणखी श्रीमंत होण्यासाठी आणि गरीबाला आणखी गरीब. तुझ्या माझ्या गरीबाचा हाल. या हुंडेपायी मी आपला बळी तर दिला, पण या जीव घेणाऱ्या हुंडेपायी मी आपल्या बहिणींना कसं काय समोर जाऊ दिलं असतं? हुंडा मागणारी मुलं आणि त्यांचे आई वडील वैतागले मी यांना. आता माझ्या लग्नासाठी तुमच्यावर कर्जाचा डोंगर मला नाही उभा राहायचा. तर मी इथे तुडी मारून जीव देईन. मी लगीन करेन तर फक्त एकाच अटीवर. स्थळ आलं या. पण मामा, अगं वय वय, तुझ्या सर्व अटी मान्य आहेत त्यासनी. मग हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही. हुंडा प्रथेला कायमचा हद्दपार करण्यासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे. हुंडा घेणं